तर बाबा बाई निघालो बघा आपण. आता आपण निघालो सण जायचं म्हणलं, उशीर झालं. काय कसली गर्दी न काय कसली काय, आज ट्रॅफिक इतकी होती का भयंकर ट्रॅफिक होती माहिती ना. तरी पण निघालो सणा ना ते काय ठिकाला थांबला होता, थांबते म्हणलो. निघालो आपण फास्ट, जर उशीर झाला होता, जाणं तर गरजेचं होतं बाबा, बसून कसं जमतंय. चला मग म्हणलो, निघालो. अरे आरामशीर आरामशीर. इकडून एडिटिकावाला फास्ट बोलतो माय म्हणलो, थांब बाबा थांब, जाऊ दे मला घरला जायचं, लवकर भूक लागली, जेवायला ना सकाळपासून म्हणलो. मग काय निघालो. येऊ काय सगळे ऑटोवाल्यांना तर काही बोलायचं नाही भाऊ, काहीच बोलायचं नाही. इंडिकेटर कुठला राईटचं चालू, लाल लाईट राईटची चालू, लेफ्टला काहीच चालू नाही. जाऊ दे म्हणलं आता का बोलावं, ऑटोवाल्याला काहीच बोलता येत नाही भाऊ, काहीच बोलता येत नाही. मग काय सरळ निघालं. खराब झाले बेकार खड्ड्याचे रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ता आहे की हीच कळ नाही. जाऊ म्हणलं आपला का करायचं म्हणलं, कधी नाही तरी यायचं राहतं आपल्याला इकडं, काय रोज यायचं राहते. त्याला जायचं होतं लेफ्टला, यानं लावला आहे पार्किंग लाईट. असला खतरनाक आहे, अरे खतरनाक म्हणजे काय, आयटीवाले कसं लायसन देतात घ्यायला. काहीच कळत नाही भाऊ. गेटला हायवेला राईट, हायवेला हायवे आहे म्हणलं, चला दमादमाने इकडं निघायचं म्हणलो. काय निघालो मग आपण आरामशीर निघालं. काय थंडी बिवायला लागली बरं का, थंडी चालू झाली आता. थंडी चालू झाल्यावर मग लई थंडी वाजते भाऊ, खतरनाक थंडी वाजते. हे ऑटोवाला मलाच कट मारला बघा, हेच आहे ते इंडिकेटर दिलं लागतेच. इंडिकेटर चालू आहे, पार्किंग लाईट चालू आहे, पण एक साईडचीच, दोन साईडची नाही. जाऊ दे आता काय. निघालो मी बी हळूहळू कडन. मोठ्या गाड्या फास्ट जातात म्हणून आपण कडनच राहायचं. एर्टिगाला तर खतरनाक. हे कसं आहे बघा, टेम्पोवाले, पिकअपवाले, टेम्पोवाले हे व्यवस्थित राहतात गाड्या, त्याने बराबर साईडला घेतात बघा, थांबत नाहीत कुठं मध्ये असं करत नाहीत. त्यांनाही माहिती आहे आपली गाडी मोठी असते, कुठं लागेल कोणाला असेल म्हणून दमादमानं जातात. जास्त असं ही करत नाही. तो ऑटोवाला होताच पुढे माझ्या, काय म्हणलं जाऊ दे म्हणलं आता त्याला, दमादमानं जाऊ द्या म्हणलं, त्याच्या पाठीमागे जाऊ म्हणलं आपण. पुढे जायला गेलं की त्याने खतरनाक माणसं राहतात रे भाऊ ऑटोवाल्याला काहीच बोलायचं नाही, गपचूप जायचं. टू व्हीलरवाले तर हेल्मेट घालत जावं, जे टू व्हीलरवाले हेल्मेट घालतात का बेस्ट वाटतात आपल्याला. मी तर घालतो बरं का, मी कंटिन्यू हेल्मेट घातल्याशिवाय काहीच करत नाही. गाडीवरच बसत नाही हेल्मेट घातल्याशिवाय ना, बसायचं कशाला गाडीवर, हेल्मेट घातल्याशिवाय बसायचंच नाही, अजिबात बसायचं नाही. असं काढलं पाहिजे हो काहीतरी सिस्टम, जे हेल्मेट घालूनच गाडीवर बसलं पाहिजे, नाहीतर असं बसायला पाहिजे नाही. जाऊ द्या म्हणलं आता हळू. ताई मधीच ब्रेक मारला ते बाबा, ताईला काय गडबड होती. जाऊ द्या म्हणलं. पुढे तर ऑटो आलं होतं, ऑटोवाल्याला काही बोलायचं नाही म्हणलो, चालू द्या दमादमानं. केश मग म्हणलं आता लय झालायचं खेळ, जा मागे म्हणलो. आता आपण जाऊ म्हणलं फास्ट, जरा साईडनंच काढलो, जरा फास्ट मारलो गाडी, दमानं काही गेलं नाही. जरा लवकर उशीर झाला होता, लवकर जाऊ म्हणून असं जरा फास्ट मारलो गाडी. गाडी मारलं ऑटोवाला मागे तवाच. पण टू व्हीलरवालं भाऊ खतरनाक, टू व्हीलरवाले राहतात, हेल्मेट घालतात का, कसले खतरनाक हेल्मेट घालून बसलं. असं राहावं हेल्मेट घातलेलं माणसं छान. हेल्मेट घातलं की नाही, तुमची तर सुरक्षित होते, तुमच्या घरच्याची बी सुरक्षा होते. म्हणजे तुमच्यामुळं किती लोकांचे अवलंबून राहतात तुमच्यावर, तुमचे आई, तुमचे वडील, तुमचे बाप, तुमचे बायको, लेकरं सगळे अवलंबून राहतात. मग म्हणून हेल्मेट घालणं खूप गरजेचं आहे रे मित्रांनो. म्हणलं आता जाऊ द्या, घाला. तरी पण माझं सांगणं एवढं, दुसरं काय आहे तुमची मला काय. मित्र घालतो रे भाऊ, मी हेल्मेट घालतो. प्रायसवाले आता रात्रीच्या टायमाला आले गाडी फास्ट मारतात, आपण त्यांच्यापासून लांबच राहायचं रे भाऊ, कारण की त्यांना बी गडबड राहते, पिकअप राहते, सकाळी लवकर पोहोचायचं राहते. पण या ताईला काय गडबड आहे की ताई नुसतं ओव्हरटेक करायला बार गाडी मारून
पिर 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 गाडी मारलेली. जाऊ दे म्हणलं, तर ताईला काहीतरी गडबड असेल, आपणाला का करायची. आपल्याला बी घ्यायचे का बुलेट घ्यायचे, पण नाही सध्या काहीच नाही. गापछुप काम करणे खाणे पण घरला जाणे, काम करणे खाणे घरला जाणे असं. त्या हत्तीला तर कामाला नाही भाऊ. काय नाद निघाले काय हत्ती. फॉर्च्युनरला हत्तीच म्हणला आहेत आता लोक. अरे काय हत्ती फॉर्च्युनर काय हत्ती काय. जाऊ दे आता, जे शौक ज्याने त्यांना म्हणालेत का म्हणायचे ते म्हणू दे. आपणाला काम करायचे. मला आता म्हणलं जरा एक लगेला थांबावं कुठं जरा, पण जागा काय भेटणं गेली ते. बघू म्हणलं जरा पुढे जाऊन थांबा म्हणलं लगेला. कारण की इथून म्हणजे शॉर्टकट म्हणजे युटर्न नाही, रस्ता सोडायला जागा नाही. कारण की इथून हायवे लागलाच. हे बघा कसलं पळलेलं ते ना टू व्हीलरवाले. पळू नका रे गाड्या, माझ्यासारखं दमानं चालवा. दमानं जायचं काय. 10 मिनटं उशीर होईल, अर्धा घंटा उशीर होईल, 1 घंटा उशीर होईल. काय लई वेळ. काय जीवापेक्षा काही महत्त्वाचं नाही रे भाऊ. जीव आहे तर सगळं आहे भाऊ, काहीच नाही. जीवापेक्षा काही महत्त्वाचं नाही. दमानं चल, दमानं जा. कुठाने करायचं नाही, काय नाही. दमानं जायचं आरामशीर. मी पण निघालो दमानं बाबा. म्हणलं आता जाऊ घरला पट्टामान्या. पण रस्ता काही कटनाच गेला. एकटा असल्यामुळं गाणे तर किती ऐकणारे माणूस, तरी पण ऐकू लागलो मी थोडं चालला तो. हे छोटा हाती दमानं जात रे भाऊ. गाड्या तेवढ्या फास्ट मारायला टू व्हीलरवाले बापरे खतरनाक. हे भाऊ तर 3 जण आहेत हायवेला, 3 जण. अरे नका रे भाऊ, दमानं जाऊ द्या. 3 जण गाडीवर नका जात जाऊ. त्याला मला दिसलं पुढे आला एक पार्टी दिसली. ही पार्टी दिसली, युटर्न आहे साईडला आहे. आता पहिलं लगे करून घेऊ जरा. लय वेळ जरासं आली आहे, एकदा करून मोकळं झालो की नाही. पुढे आता 5 महिन्या घराकडं ते आवड आलं घर. चल मित्रांनो, भेटू अजून पुढल्या टायमाला भेटू आता आपण. ओके, टेक केअर, काळजी घ्या मित्रांनो, आणि सेफ राईड. चेक केअर लाईट.